ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी विमानसेवेबद्दल आहे। नाशिकहून बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। स्पाइस जेट एअरलाइन्सने पुढाकार घेऊन सेवा सुरू केली आहे। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसेंनी पहिल्या सेवेतल्या प्रवाशांना शुभेच्छा देत विमानसेवेला हिरवा कंदील दाखवला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रवाशांची योग्य तपासणी करण्यात येते। प्रत्येक प्रवाशाला अतिरिक्त कव्हर मास्क बंधन करण्यात आलं आहे। हैदराबादला जाणारं विमान आज पहिल्याच दिवशी फुल झालं, तर बंगलोरला जाणाऱ्या विमानाला 70% प्रतिसाद मिळाला आहे। नाशिकबंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईन, द्राक्ष आणि इतर शेतमाल उत्पादन पाठवली जातात, त्यामुळे उद्योगधंद्यांनाही चालना मिळेल यात काही शंका नाही। नाशिक जिल्ह्याची प्रगती होण्यासाठी त्याचा हातभार लागेल। अनेक इंडस्ट्रियलिस्ट येतील, कारण जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ज्यांना हजारो कोटी रुपयाचे जे आहेत टाकायचे आहेत, कारखाने टाकायचे आहेत किंवा त्यांचे उद्योगधंदे टाकायचे आहेत, त्यांना ह्या सगळ्या सोयी असणं फार गरजेचं असतं। त्या दृष्टीनं एक फार मोठी सोय झालेली आहे की आता सगळ्यांना माहिती व्हावी, कळावी अशी अपेक्षा आहे, जेणेकरून नाशिकमध्ये बाय रोड येण्यासाठी लोक येतातच आहेत, परंतु एअरलाईन्सने सुद्धा यावे लांब लोक अशी अपेक्षा आहे। तर मला असं वाटतं की त्या काही महिन्यामध्ये ही अपेक्षा पूर्ण होईल।